सध्या बिहारमध्ये बीपीएससी म्हणजेच बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या परीक्षांवरून जोरदार राडा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. बीपीएससीच्या 70व्या पूर्वपरीक्षेतील नॉर्मलायझेशनच्या प्रक्रियेला विद्यार्थ्यांकडून जोरदार विरोध केला गेला. बिहारची राजधानी पटना इथे असलेल्या बीपीएससी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांकडून जोरदार आंदोलनं सुरू झाली. बिहार पोलिसांनीही आंदोलकांना रोखण्यासाठी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. त्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावरून सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीकाही करण्यात आली. पण या सगळ्या राड्यात सगळ्यात जास्त चर्चा झाली ती फैजल खान यांच्या अटकेची. यूट्यूबर आणि स्पर्धा परीक्षांसाठी कोचिंग क्लासेस घेणाऱ्या फैजल खान यांची खान सर म्हणून ओळख आहे. त्याच खान सरांना पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतलं. त्यामुळे हे आंदोलन आणखीनच पेटलं. दरम्यान रात्री त्यांना पोलिसांकडून सोडूनही देण्यात आलं. तसंच नॉर्मलायझेशनच्या या प्रक्रियेवरून बीपीएससी आयोगाकडून स्पष्टीकरणही देण्यात आलंय. हे संपूर्ण प्रकरण नेमकं आहे काय? विद्यार्थ्यांकडून विरोध होत असलेली नॉर्मलायझेशनची प्रक्रिया नक्की आहे काय? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू. सगळ्यात आधी बीपीएससीच्या परीक्षेवरून बिहारमध्ये राडा का सुरू झाला ते बघूयात. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात विविध पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षा घेतल्या जातात, त्याचप्रमाणे बिहारच्या नागरी सेवांच्या पदभरतीसाठी बिहार लोकसेवा आयोगाकडून परीक्षा होतात. 13 डिसेंबरला बीपीएससी आयोगाकडून संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी 4.5 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज भरलाय. त्यामुळे या परीक्षेला अवघे काही दिवस असताना विद्यार्थ्यांकडून या परीक्षेच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आलं. तसंच बीपीएससी आयोगाच्या वेबसाईटमध्ये टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे 90,000 विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आला नाही. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलावी अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. तसंच या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकांचे वेगवेगळे सेट असल्यामुळे परीक्षेत नॉर्मलायझेशन प्रक्रियेचा वापर होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला. त्यासाठी बीपीएससीच्या कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांनी शुक्रवारपासून धरणं आंदोलन सुरू केलं. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला फैजल खान आणि बिहारमधल्या इतरही काही कोचिंग क्लासेसकडून पाठिंबा देण्यात आला. हे आंदोलन जास्त चिघळल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी लाठीचार्ज करून विद्यार्थ्यांच्या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला आणि हे प्रकरण तापलं. आता ज्या नॉर्मलायझेशन प्रक्रियेला विद्यार्थी विरोध करतायत ती प्रक्रिया नेमकी काय आहे ते आता समजून घेऊयात. जेव्हा स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते तेव्हा परीक्षेचं योग्य पद्धतीनं नियोजन करण्यासाठी परीक्षा 2 ते 3 टप्प्यात घेतली जाते. प्रत्येक टप्प्यातल्या परीक्षेसाठी वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका असतात. आता यात होतं कसं की या प्रश्नपत्रिकांची काठिण्य पातळी कमी जास्त होऊ शकते. म्हणजे एका सेटचा पेपर हा जास्त सोपा असू शकतो आणि एका सेटचा पेपर खूप कठीण असण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्यांना सोपा पेपर असेल त्यांना जास्त मार्क्स, तर कठीण पेपर असलेल्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स मिळण्याची शक्यता असते. ज्या सेटच्या पेपरमधल्या विद्यार्थ्यांना सरासरी जास्त मार्क्स मिळतात त्या सेटचा पेपर सोपा, तर ज्या पेपरमध्ये 50% जास्त विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडतात तो पेपर कठीण समजला जातो. यामुळे परीक्षेच्या प्रक्रियेत समानता राहत नाही. अशा वेळी ही समानता आणण्यासाठी नॉर्मलायझेशन ऑफ मार्क्स ही प्रक्रिया वापरली जाते. या प्रक्रियेमुळे सरासरी मार्क्स बॅलन्स केले जातात. उदाहरण द्यायचं तर ए सेटचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांचे सरासरी मार्क्स 140 असतील आणि बी सेटचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांचे सरासरी मार्क्स 120 असतील, तर ए सेटचा पेपर सोपा आणि बी सेटचा पेपर अवघड समजला जातो. अशा वेळी सरासरी मार्क्स बॅलन्स करण्यासाठी नॉर्मलायझेशन ऑफ मार्क्सची पद्धत वापरून 140 आणि 120च्या मध्ये 130 मार्क्स हे सरासरी मार्क्स ठरवले जातात. यातून परीक्षा प्रक्रियेतल्या गुणांमध्ये समानता आणण्याचा प्रयत्न केला जातो. पण या प्रक्रियेला विद्यार्थ्यांकडून विरोध होण्याचं कारण म्हणजे सरासरी मार्क्समुळे सोपा पेपर असलेल्या विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी होऊ शकतात, तर कठीण पेपर असलेल्या विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढवून दिले जाऊ शकतात. आता स्पर्धा परीक्षेत एका मार्कामुळे चांगली पोस्ट जाते. निगेटिव्ह मार्किंग पद्धत असल्यामुळे काही पॉइंट्समध्ये असलेले मार्क्सही सिलेक्शनसाठी महत्त्वाचे असतात. अशा वेळी सोपा पेपरवाल्यांना मार्क्स वाढवून मिळाल्यानं कठीण पेपर असलेल्यांचे मार्क्स कमी झाल्यानं त्यांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे नॉर्मलायझेशन ही बॅकडोर एंट्री असल्याचे आरोप विद्यार्थ्यांकडून केले जात आहेत. यामुळेच बीपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेला विरोध केला. गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशमध्येही लोकसेवा आयोगाच्या या प्रक्रियेला विद्यार्थ्यांकडून विरोध करण्यात आला होता. तसाच विरोध बिहारमध्ये करण्यात येतोय. जेईई सारख्या अनेक परीक्षांमध्ये या नॉर्मलायझेशन प्रक्रियेचा वापर केला जातो, पण तेव्हा आक्षेप घेतला जात नाही, कारण त्या परीक्षांसाठीचा नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला ठरलेला असतो. पण बीपीएससी कडून हा फॉर्म्युला कसा असणार याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. मार्क्स कमी जास्त करण्याची प्रक्रिया नेमकी कशी असणार, सरासरी मार्क्स कोणत्या आधारावर काढले जाणार हे सांगण्यात न आल्यानं विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेला विरोध केला. आता बीपीएससी कडून परीक्षेत नॉर्मलायझेशनची प्रक्रिया वापरण्यात येणार नाही हे स्पष्ट करण्यात आलं होतं.
बीपीएससी आयोगाचे सचिव सत्यप्रकाश शर्मा यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. जर नॉर्मलायझेशनची प्रक्रिया वापरण्यात येणार असेल तर तसं नोटिफिकेशन आयोगाकडून काढण्यात आलं असतं, पण तसं कोणतंही नोटिफिकेशन जारी करण्यात आलेलं नाही. त्यामुळं हा विद्यार्थ्यांचा भ्रम असून त्यांना काही स्थानिक संस्थांचे प्रमुख प्रोत्साहन देत असल्याचं आयोगाकडून सांगण्यात आलं. पण परीक्षेत नॉर्मलायझेशन होणार नसेल तर 3 वेगवेगळे पेपर सेट का तयार करण्यात आलेत? एकाच दिवशी एकाच वेळी परीक्षा असताना सेट वेगवेगळे करण्याची गरज काय? हा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येत होता आणि याबाबत आयोगानं लेखी उत्तर द्यावं यासाठी विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला बिहारमधील कोचिंग क्लासचे प्रमुख आणि प्रसिद्ध युट्यूबर फैजल खान अर्थात खान सरांनीही पाठिंबा दिला. ते स्वतःही विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले. हा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा डाव असल्याची टीका त्यांच्याकडून करण्यात आली. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना आपल्या अनोख्या शैलीत शिकवणारे खान सर हे सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत, पण त्यांनी नॉर्मलायझेशनच्या प्रक्रियेला विरोध केल्यामुळं ते जास्त चर्चेत आले. नॉर्मलायझेशनची प्रक्रिया रद्द केल्याशिवाय हे आंदोलन मागे घेणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान शुक्रवारी पोलिसांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. त्यांचं हे आंदोलन अवैध असून या आंदोलनाची कोणतीही सूचना न देण्यात आल्यानं कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आल्याचं बिहार पोलिसांकडून सांगण्यात आलं. पोलिसांच्या या लाठीचार्ज नंतर फैजल खान यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. बीपीएससी कडून नॉर्मलायझेशनची प्रक्रिया लागू करण्यात येणार नसेल तर त्यावर लेखी स्पष्टीकरण का दिलं जात नाही? स्पष्टीकरण द्यायचं सोडून विद्यार्थ्यांवर लाठ्या उगारण्याची ही कोणती नीती आहे, असे सवाल त्यांच्याकडून विचारण्यात आले. तेव्हा प्रक्षोभक भाषण करून विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी प्रोत्साहन दिल्याप्रकरणी खान यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सरकारचा जाहीर निषेध केला. त्यांना पोलीस गाडीतून घेऊन जात असताना विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान खान यांना लगेचच पोलिसांनी सोडून दिलं. त्यांना अटक झाली नसून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांना फक्त ताब्यात घेण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. या सगळ्या राड्यानंतर बिहार लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष रवी मनुभाई परमार यांनी 13 तारखेला होणाऱ्या परीक्षेसाठी नॉर्मलायझेशन प्रक्रिया लागू होणार नाही असं स्पष्ट केलंय. तसंच या प्रक्रियेबद्दल अफवा पसरवण्यात आल्याचा दावाही त्यांच्याकडून करण्यात आलाय. त्यामुळे आता हे आंदोलन शांत झालंय. नॉर्मलायझेशनच्या या प्रक्रियेबद्दल आणि या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.